की राजकारण्यानेच भ्रष्टाचार सोडला पाहिजे. पण हे कधी होईल साहेब? जो एका बापाचा असल्यावर ते आहे, पण मुंडे साहेबासारखा जर प्रत्येक IAS प्रत्येक अधिकारी जर तशा पद्धतीने जर वागला तर राजकारणाची काय ताकद आहे? म्हणजे आयरे गैरे आयुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भ्रष्टाचारी किती किती करोडचे घोटाळे केले ते यायला काय जमणार आहे साहेब? बरोबर आहे की नाही? आता हे माझ्या बोलण्यानं त्याला मिरच्या लागत असतील, पण करावं काय? काहीच करू शकत नाही, कारण बोलण्याचा अधिकार आहे आपल्याला, सत्य बोलण्याचा. बरोबर आहे की नाही? पण याच्यामुळं आता हॉस्पिटलवाले बरोबर हे थोडेसे खाली येणार, कारण कॅन्सरच्या बिमाऱ्या कमी होणार. अगदी बरोबर. 18-20 वर्षाच्या मुलींना अटॅक येत होते, ब्लॉकेज होत होते. बरोबर. त्या सगळ्या गोष्टीवर आता आळा बसेल असं मला वाटतं. ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून येतात आणि मंत्रिपदासाठी झगडतात की मला महसूल पाहिजे. कशासाठी पाहिजे? चोट्टेल महसूल. यांना फक्त ते महसूल खायची, साय खायची. प्रत्येक कलेक्टर, भ्रष्ट कलेक्टर ते बदल्या करून बरोबर आयुक्त पदावर ठेवतात. बरोबर. आपल्या पॅनलचे साहेब, तुकाराम मुंडे साहेबाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडे साहेब, अहो 400 वर्षापूर्वीचे जे तुकाराम महाराज होते ना, ज्यांचं नाव आतापर्यंत लौकिक आहे, तसंच आपल्या या तुकाराम मुंडे साहेबांना जर एखाद्या पक्षानं मुख्यमंत्री केलं ना, तर पुढच्या 800 वर्ष या तुकाराम मुंडे साहेबाचं नाव लौकिक होईल. कारण तुम्ही विचार करा, अन्नात विष कालवणारे लोक ते पण पैसे घेऊन, बरोबर, म्हणजे हॉटेलमध्ये गेले की पैसे ते घेणार आणि आपल्या अन्नात विष कालवून आपण गोडीन खाणार. बरोबर. अशा लोकांची जी काही त्यांची कार्यपद्धती होती, कामाची पद्धत होती, त्यांना सर्व रस्त्यावर आणलं तुकाराम मुंडे साहेबांनी. हो. आणि त्यांचं श्रेय थोडस मला नरहरी झिरवळ साहेबांना पण द्यावंसं वाटतं, कारण की त्यांनी शब्द दिला. बरोबर. 3 वर्ष तुकाराम मुंडे साहेबांची बदली या जागेवरून, म्हणजे या पदावरून होऊच देणार नाही, गरजेचं आहे. त्यांनी शब्द दिले. म्हणजे आज झिरवळ साहेबांनी जे त्यांना मागून पाठिंबा दिला असा कोणी दिला नाही. उद्धव ठाकरे साहेबांना दिला नाही, तुमच्या फडणवीस साहेबांना दिला नाही. म्हणजे ज्या ज्या काळात ते आयुक्त राहिले, कलेक्टर राहिले आणि विविध पदं भोगलेत, त्यांच्या 24 वर्षात 21 बदल्या झाल्या, त्या काळात कोणी पाठिंबा दिला नाही. पण मी ह्या कामात झिरवळ साहेबांनाही मानतो आणि तुकाराम मुंडे साहेबाचं नाव आहे तोपर्यंत चालणार आहे. बरोबर, असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय म्हणायचं? पुन्हा काही प्रश्न आहेत का तुमचे? नाही, खूप गरजेचं आहे. तुम्ही जे बोलले ते अगदी बरोबर आहे. आणि ही समाजाला आणि महाराष्ट्राला, आपल्या देशाला तशा व्यक्तिमत्वाची खूप गरज आहे. साहेब, मला तर पुन्हा असं वाटतं की एखादाच पक्षच काढावा आणि मुंडे साहेबांना म्हणावं, साहेब द्या राजीनामा आणि डायरेक्ट मला का नाही. हो, जे मोठं खूपच गरजेचं आहे सर, खूप गरजेचं. तुम्ही लयच योग्य विचार केला. हो, या काळात साहेब तुम्हाला सांगू का, हे जे विष कालून अन्न विकणारे लोक रोडवर आलेत. मी असं ऐकलं की 250 करोड रुपये या लोकांनी जमा केले आणि हे मंत्रालयात गेले. अच्छा. आणि म्हणे की यांची बदली इथून करून टाका, पण नाही ऐकलं या सरकारनं. बरोबर आहे. आणि मुंडे साहेबाचं पद त्यांनी कायम ठेवलं. त्याच्याबद्दल सरकारचं पण आपल्याला थोडा आभार मानायलाच पाहिजे. आणि जनतेने पण या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे की हॉटेलमधलं खाणं त्यांनी कमी करायला पाहिजे. बरोबर. मला माझ्या अनुभवात आलंच नव्हतं की तेल, जे शिळं तेल असतं त्यांनी कॅन्सर होतो. बरोबर. किती भजे चटकदार लागायचे शिळ्या तेलाचे आणि लोक खायचे. कालच कारवाई केली म्हणून आपण पाहिलं तेव्हा. हो, चांगलं. पाण्याचे पैसे घ्यायचे. 10 रुपयाची चहा 2 लोकांना चहा प्यायचे, 20 रुपये जर असतील तर पहिल्या 20 रुपयाची बाटली ती पुढे ठेवायची. बरोबर. म्हणजे 20 आणि 20 40 ही लूट होती. आणि या लुटाचं, आणि तुम्हाला एक पुन्हा दुसरी गोष्ट जी सांगायची ती महत्वाची, म्हणजे तुम्ही विचार केलाच असेल, कारण की तुमचं नाव तुकारामाचे. तुकाराम मुंडे साहेबाला ह्या लोकांनी असं पद दिलं, असं जागा दिली की इथं भ्रष्टाचार होणारच नाही. आणि हे पद म्हणजे ते निस्तेच पद आहे, निर्जीव आहे, असं वाटलं म्हणून दिलं. बरोबर. आणि साहेबांनी मग त्याच्यातून
म्हणजे पडीत जमिनीतून ते पीक उगवलं. एक उगवलं, बरोबर. बरोबर आहे, टाकाऊ जमिनीतून. बरोबर आहे. तर कधी कधी असं होतं. पण याच्यामुळं आता हॉस्पिटलवाले बरोबर, हे थोडेसे खाली येणार, कारण कॅन्सरच्या बिमाऱ्या कमी होणार. अगदी बरोबर. 18-20 वर्षाच्या मुलांना मुलींना अटॅक येत होते, ब्लॉकेज होत होते. बरोबर, या सगळ्या गोष्टीवर आता आळा बसेल असं मला वाटतं. आणि खरोखरच मुंडे साहेबाचे जे काही 2-4 गोष्टी मी ऐकल्या, त्यांच्या मातोश्री वारल्या, त्यांनी ते रक्तविसर्जन तिथंच केलं, पाण्यात टाकलं नाही, पाणी गढूळ केलं नाही, बरोबर. तिथं वटवृक्षाचं झाड लावलं. बघा, बरोबर. म्हणजे त्या माणसाचे विचार किती भयानक आहे. आणि अगदी सहजतेने ते सांगतात की आम्हाला भाकरी खायला चटणी मिळत नव्हती. बरोबर आहे. म्हणजे त्या माणसानं, त्या आईनं, त्या माईनं त्यांनी ज्यांना जन्म दिला आणि नाव ठेवलं तुकाराम म्हणून, त्या नावाची किंमत ह्या तुकाराम मुंडे साहेबांनी ठेवली, बरोबर. असं माझं मत आहे. तर प्रत्येकाने बोलायला पाहिजे, सत्य अधिकाराच्या पाठीमागं राहायला पाहिजे, उभाच राहायला पाहिजे. आणि जनता आहे सोबत. बरोबर. जर सरकारने जर कदाचित त्यांच्या बदली करण्याचं जर ठरवलं तर सरकार जातं पायाखाली, डोक्यावरचं सरकार पायाखाली. बरोबर. आणि भरपूर कामं आहेत सर त्यांचे. कोणत्याही क्षेत्रात त्यांनी भ्रष्टाचार काढलेलाच. बरोबर. भ्रष्टाचाराच्या नावाला त्याला म्हणजे असं अंगार होती की भ्रष्टाचार म्हणलं त्या ते जमत नाही. तर असे अधिकारी टिकायला पाहिजे, व्हायला पाहिजे, घडायला पाहिजे. आणि एक आहे सर, एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणल्यानंतर, तुकाराम मुंडे साहेबच काही एकटेच इथं आयुक्त किंवा IAS पदावर नाहीत. नाहीत, बरोबर आहे. भरपूर आहे. भरपूर आहेत. पण ते कमवतात ना, कमावतात. ते कमवतात, मंत्रालयात पाठवतात. बरोबर. हे मंत्री, हे आमदार. एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो साहेब, ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून येतात आणि हे मंत्रिपदासाठी झगडतात की मला महसूल पाहिजे. कशासाठी पाहिजे? चोट्टेल महसूल. यांना फक्त ते महसूल खायची, साय खायची. प्रत्येक कलेक्टर, भ्रष्ट कलेक्टर ते बदल्या करून बरोबर आयुक्त पदावर ठेवतात बरोबर. आपल्या आपल्या पॅनलचे. आणि ते कलेक्टर आपल्या आपल्या पॅनलचे वसूल करून देणारे तहसीलदार ठेवतात. आणि ते तहसीलदार मग जे भ्रष्ट जे तुमचे हे राहतात, पटवारी, पांडेवा, बरोबर, पैसे घेणारे, हो. ते तिथे ठेवतात. म्हणजे किती मोठी सिस्टम आहे. लय सिस्टम. आणि या सिस्टमला निवडून देणारे आपले येडे गबाळे लोक, साधे सुधे, हे मतदान करते, बरोबर. याच्याकडूनच पैसा लुटला जातो. तर भरपूर काही आहे. किती आयुक्त आले गेले, खूप. पण नाम कोणी केले? तुकारामांनी. मुंडे साहेबांनी. बरोबर आहे. मुंडे साहेबाचे कौतुक केलं तेवढं कमी आहे. माझ्या वेड्या वाकड्या शब्दात, भोळ्या बाबड्या शब्दात मी तुम्हाला 2 शब्द हे सांगितले. फक्त मी हेच म्हणतो की राजकारणानेच भ्रष्टाचार सोडला पाहिजे. पण हे कधी होईल साहेब? जो एका बापाचा असल्यावर ते आहे. पण मुंडे साहेबासारखा जर प्रत्येक IAS, प्रत्येक अधिकारी जर तसा पद्धतीने जर वागला तर राजकारणाची काय ताकद आहे? नाही साहेब, नाही नाही नाही. राजकारण हे आयुक्त पदापेक्षा मोठं आहे. कारण ते बदली करतात. ते अशा ठिकाणी सगळेच जर चांगले वागायला लागले तर काय बदले? कुठं करतात? सर मी तेच बोललो तुम्हाला, निष्ठावंत लागतं. तो बापाचा मुलगा लागतो, मुंडे साहेबासारखा निष्ठावंत बापाचा मुलगा लागतो. बरोबर आहे. असे आयरे गैरे आयुक्त, फायुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भ्रष्टाचारी, किती किती करोडचे घोटाळे केले ते यायला काय जमणार आहे साहेब? बरोबर आहे की नाही? आता हे माझ्या बोलण्यानं त्याला असं मिरच्या लागत असतील, पण करावं काय? काहीच करू शकत नाही. कारण बोलण्याचा अधिकार आहे आपल्याला, सत्य बोलण्याचा. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जपून राहा बा. तुम्ही प्रश्न केले तर आपलं बोलणं कसं आहे, भडक बोलणं, जे सत्य तेच बोलतो. सत्यच आहे ना. हो. कसं आहे, घाबरून बोलून जमत नाही. इथं व्यवस्थितच बोलावं लागतंय. बरोबर ना? आणि मुंडे साहेबाबद्दल आणखी सांगायचं म्हणल्यानंतर आपल्याला भरपूर वेळ लागेल. बरोबर आहे. फक्त हीच या सरकारला, फडणवीस साहेबाला हीच विनंती आहे की एखाद्या आरोपाखाली त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू नका. बरोबर. कुठे हो, नाहीतर म्हणजे कसं की एखादी बाई, एखादे पैसे, एखादी पेटी, एखादं काही होऊ शकतं. बरोबर. त्या ह्याच्यावर करायचं असं आमच्यावर कर, आम्ही रवात. बरोबर, सवय आम्हाला, काही टेन्शन नाही. बरोबर. तर त्या पद्धतीनं आपल्याला हे तुकाराम मुंडे म्हणजे आजच्या कलियुगातले देव, असं म्हणूनच मी माझे 2 शब्द थांबवतो साहेब. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.